नमस्कार शेतकरी मित्रांनो, या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना राज्य सरकारच्या माध्यमातून मोठी खुशखबर देण्यात आली आहे। 2022च्या सतत पावसामुळे ज्या शेतकऱ्यांचा शेती पिकांचं नुकसान झालेलं आहे, अशा नुकसानाची भरपाई म्हणून राज्य सरकारच्या माध्यमातून जो अनुदान देण्यासाठी शासन निर्णय घेण्यात आलेला आहे, या शासन निर्णयामध्ये अतिरिक्त निधी मंजूर करण्यात आली आहे। यामध्ये कोणकोणते जिल्हे आहेत, शासन निर्णय कशा पद्धतीने असणार आहे, याबद्दलची पूर्ण माहिती आपण या ठिकाणी समजून घेण्याचा प्रयत्न करूया। सन 2022च्या पावसाळी हंगामात सततच्या पावसामुळे अतिवृष्टीच्या निकषाबाहेरील झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीकरिता शेतकऱ्यांना विशेष बाब मदत म्हणून देण्याबाबत महाराष्ट्र शासन महसूल व वन विभागांतर्गत 10 सप्टेंबर 2024 रोजी हा महत्त्वपूर्ण शासन निर्णय घेण्यात आलेला आहे। आता मित्रांनो, या शासन निर्णयामध्ये जी काही प्रस्तावना आहे, यामध्ये जी माहिती देण्यात आली आहे ती थोडक्यात माहिती समजून घेऊया। त्यानंतर आपण शासन निर्णयामध्ये जो उल्लेख करण्यात आलेली ठळक मुद्दे आहेत त्याबद्दलची माहिती समजून घेऊया। सन 2022च्या पावसाळी हंगामातील सततच्या अतिवृष्टी निकषाबाहेरील पावसामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीकरिता विशेष बाब म्हणून सर्व विभागीय आयुक्त यांच्याकडून प्राप्त झालेल्या प्रलंबित निधी मागणीच्या प्रस्तावामधील बाधित शेतकऱ्यांना वर नमूद अनुक्रमांक 2 येथील शासन निर्णयाने निश्चित केलेल्या राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या सुधारित दराने व निकषानुसार एकूण 1500 कोटी इतका निधी जिल्हानिहाय वितरित करण्यास संदर्भ क्रमांक 3 च्या शासन निर्णयाने मंजुरी देण्यात आली होती। तदनंतर या जिल्ह्यांना मंजूर निधीपेक्षा जास्त निधीची आवश्यकता असेल अशा जिल्ह्यांनी त्यांच्याकडील संबंधित तहसील कार्यालयाकडून अचूक परगणांच्या आधारे उर्वरित लाभार्थ्यांची माहिती प्रथम डीबीटी प्रणालीवर उशिरा दिनांक 28/2/2024 पर्यंत भरून घ्यावी, असा उल्लेख सुद्धा या ठिकाणी करण्यात आलेला होता। परंतु मित्रांनो, या ठिकाणी जे काही अपडेट या प्रस्तावनेमध्ये देण्यात आलेले आहेत ते पूर्ण घेता आपण ठळक मुद्दा जो आहे शासन निर्णयामध्ये देण्यात आलेला, यामध्ये कोणकोणते जिल्हे पात्र असणार आहेत याबद्दलची माहिती समजून घेऊया। कोणत्या जिल्ह्यासाठी किती रुपयांची निधी या ठिकाणी देण्यात आलेली आहे। सन 2022च्या पावसाळी हंगामातील सततच्या पावसामुळे अतिवृष्टीच्या निकषाबाहेरील झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीकरिता संदर्भ क्रमांक 3 दिनांक 20/6/2023च्या शासन निर्णयाने खाली नमूद केलेल्या 4 जिल्ह्यास एकूण 480,94,60,00,000 इतक्या निधी वितरणास मंजुरी दिलेली होती। तदनंतर अंतर्गत पुनर्वितरणाने 555,55,34,00,000 इतका निधी डीबीटी प्रणालीवर वितरित केला होता। या व्यतिरिक्त जिल्हाधिकारी यामध्ये जिल्हे सुद्धा आहेत, ते जिल्हे समजून घ्या। ही जी निधी आहे कशा पद्धतीने आहे हे सुद्धा तुम्हाला समजून आलेलं असेल। आता यामध्ये जे जिल्हे आहेत ते जिल्हे 4 कोणकोणते आहेत आणि कोणत्या जिल्ह्यासाठी किती निधी आहे हे समजून घ्या। अहमदनगर, परभणी, अमरावती, वाशिम या 4 जिल्ह्यांना खालील प्रमाणे स्तंभ 5 मध्ये दर्शवल्याप्रमाणे एकूण 61,16,74,00,000 इतक्या अतिरिक्त निधी मागणीस मंजुरी देण्यात येत आहे। तसेच स्तंभ 6 मध्ये दर्शवल्याप्रमाणे एकूण वितरित जे आहे इथं 616,72,08,000 इतक्या रकमेस मंजुरी देण्यात येत आहे। या आदेशाने अतिरिक्त 61,16,74,00,000 इतक्या निधी वितरणास मंजुरी देण्यात येत आहे, असा सुद्धा उल्लेख या शासन निर्णयामध्ये करण्यात आलेला आहे। आता मित्रांनो, कोणत्या जिल्ह्यासाठी कशा पद्धतीने निधी असणार आहे हे समजून घ्या। आता बघा, यामध्ये जे जिल्हे पात्र आहेत अहमदनगर, परभणी, अमरावती, वाशिम। आता अहमदनगर जिल्ह्यासाठी जर पाहायला गेला 4 स्तंभामध्ये जी माहिती देण्यात आलेली आहे किंवा 5 स्तंभामध्ये 5 स्तंभ क्रमांक जो आहे मंजूर अतिरिक्त निधी जी आहे ते किती असणार आहे अहमदनगर जिल्ह्यासाठी 25,97,89,000, परभणीसाठी आहे 21,29,67,000, अमरावतीसाठी आहे 13,20,06,000, त्यानंतर आहे वाशिमसाठी 61,12,000 एवढी निधी या प्रत्येक जिल्ह्यासाठी असणार आहे। आता जर एकूण निधी जर पाहायला गेली अहमदनगर जिल्ह्यासाठी किती असणार आहे, परभणीसाठी किती असणार आहे, अमरावती आणि वाशिमसाठी किती असणार आहे हे समजून घ्या। एकूण या ठिकाणी जी अतिरिक्त निधी आहे 61,16,74,00,000 एकूण निधी जी आहे या ठिकाणी सांगण्यात आलेली ती म्हणजे 616,72,08,000 एवढी निधी लाभार्थ्यांच्या खात्यावरती वितरित करण्यासाठी अतिरिक्त निधीमधून या ठिकाणी मंजूर करण्यात आलेली आहे, असा सुद्धा उल्लेख करण्यात आलेला आहे। लवकरच पात्र लाभार्थ्यांच्या खात्यावरती हे पैसे जमा होतील। आता यामध्ये
जो उल्लेख करण्यात आलेला आहे शासन निर्णयामध्ये, यामध्ये जे पात्र होणारे लाभार्थी आहेत ते कर्ज खात्यामध्ये यांचे जे काही पैसे आलेले आहेत ते अनुदानाचे वळती करू नये असा सुद्धा उल्लेख या ठिकाणी बँकेना करण्यात आलेला आहे। मित्रांनो, चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बेल नोटिफिकेशनला ऑल करून ठेवा, म्हणजे अशाच पद्धतीचे अपडेट तुम्हाला मिळत जातील। धन्यवाद।